नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज गुरुवार आहे तर मी मठात आले होते आणि बघा मी मिनी ब्लॉग केला आहे छोटासा. आणि आज खूप गर्दी आहे आणि मी रांगेत उभी होते बऱ्याच वेळ आणि दर्शनासाठी रांगेतच उभं राहिलेलं चांगलं. काही लोक मागून येऊन मधात घुसतात, त्यांना कंटाळा येतो उभं राहण्याचा, कारण की दर्शनासाठी सगळेच आतुर झालेले असतात. त्यामुळं सगळ्यांनी रांगेत उभं राहायचं आणि शिस्त पाळायची. हा नियम प्रत्येक मंदिरात असतोच. बऱ्याच ठिकाणी काही लोकांना कंटाळा येतो उभं राहायचा. बघा आता मी इथं रांगेत उभी आहे आणि आले आहे स्वामी केंद्रात. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मीही मजेत आहे. स्वामीचे आशीर्वाद आणि सदैव स्वामींचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहो. बघा औदुंबराची मी मगाशीच पूजा केली आणि बसले ते थोडंसं बाजूला आणि रांग खूप मोठी होती. मग त्याच्यामुळं थोडंसं म्हटलं व्हिडिओ करा आणि तुम्हाला सगळ्यांना शेअर करा. आणि नक्की मला माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत जा. तुम्ही सगळ्यांनी मला इथपर्यंत आणलं त्याबद्दल मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि असाच मला सपोर्ट करा. आणि स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांची इच्छा नक्की पूर्ण करतील. आणि स्वामींचं पण थोडंसं नामस्मरण करत जा आणि जप वगैरे स्वामी चरित्राचे 3 अध्याय घेत जा. आणि गुरुवारी स्वामीच्या मठामध्ये दर्शन नक्की घेत जा. आणि स्वामींना नारळ, खडीसाखर आणि जे काही इच्छा आहे ते बोलून वाहायचा. नक्की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.